लगा खोटं बोलून अडक नाही. त्याला काय गरज होती खोटं बोलायची? तरी मी तुम्हाला सांगत होतो, पण तू माझ्या विश्वासच ठेवत नव्हता. तुला मोठा ज्योतिषी, तुला कळतं बस वाटते. नाही तर काय, अरे माणसावर एवढे आरोप होत असतील तर स्वतःचा जीव वाचवायला थोडं तर खोटं बोलूच शकतो ना तो. त्याला काय होतंय तेव्हा? अरे मी दुकानात गिरायकाची अर्धी दाढी ठेवून खोटं बोलून घरी जातोय, जेवण करतोय, झोपतोय, निवांत येतोय, आणि गोपाळ खोटं बोलून एवढं काय झालं? कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. ॲडव्होकेट युगंधर कुठे आहेत? सर 5 मिनिटांमध्ये येत आहेत. त्यांच्यासारख्या वकिलानं वेळ न पाळणं हे पटणारं नाही. तरी आपण त्यांच्यासाठी 5 मिनिट वाट बघूयात. हा युगंधर कसा नाही आला अजून कसले पुरावे तर नाही ना गोळा करत बसला? मीच लालीचा खून केलाय हे पण आता सिद्ध करतोय की काय? पाच मिनिट होऊन गेलेत. कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करूया. असंही या केसची सुनावणी ऐकलीये, पुरावे पाहिलेत. सगळे पुरावे पाहता गोपाळ हिम्मतराव देशमुख यांनी खोटं बोलून कोर्टाची फसवणूक केलेली आहे. वेळोवेळी स्टेटमेंट बदलून कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. वेडेपणाचं नाटक करून कोर्टाचा वेळ वाया घालवलेला आहे. त्यामुळं आरोपी गोपाळ हिम्मतराव देशमुख यांना हे न्यायालय केलेल्या गुन्ह्याबद्दल 4 वर्षाची शिक्षा सुनावत आहे. आणि लतिका देशमुख यांच्याबद्दल नेमकं काय झालं हे तपासण्याचे आदेश पोलिसांना देत आहे. जोपर्यंत त्यांची डेड बॉडी सापडत नाही तोपर्यंत हा खटला सुरूच राहील. आजचं कामकाज इथं बाई, इकडं लाली आहे का काय? अगं लालीच दिसते नाही. केवढं लागले. ही लाली इथे कशी आली? ती पण या कपड्यात? लाले 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 उठ लाले. हे बाळा लाले, जिवंत आहेस तू? काय झालं तुला? काय अवस्था करून घेतली आहेस तू? अरे इथं कोणी डॉक्टर आहे का? हे बाळा बाळा. जज साहेब, हे बघा, हीच माझी बायको लालीजी. मी म्हणलं होतं का ना त्या जिवंत आहेत. जिच्या खुनाची केस माझ्यावर चालू आहे, जो खटला चालू आहे ना माझ्यावर, ती हीच माझी बायको. म्हणलं का जिवंत आहे? राऊत माझी बायको आहे. ऑर्डर ऑर्डर. शांत व्हा सगळे, शांत व्हा. इन्स्पेक्टर जामकर,
ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवा आणि यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. सुधाकर ॲम्ब्युलन्सला बोलव. तात्या मला उठायचंय. उठायचं तुला? साहेब मी ठीक आहे, पण मला या केस संदर्भात काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे सगळ्यांना. जे काय घडलं ते सांगायचं आहे. हे बघा, तुमची परिस्थिती ठीक नसेल तर आपण तुमची साक्ष उद्या नोंदवू. ठीक आहे, घाई नाही आहे. मी जज साहेबांना त्याची विनंती करतो. चालेल? नाही, मला जे काय बोलायचं ते आत्ताच बोलायचं आहे. जज साहेब मला बोलायची परवानगी द्या. तुम्ही खरंच बोलू शकणार आहात का? बोलू शकणार असाल तर कटघऱ्यात या. लाले लाले जाऊ, कुठं होता तुम्ही? तुमच्याशिवाय माझं काय हाल झालेत माहिती का? मी कसं जगतोय माझं मला माहिती. ही माणसं बघा, तुमच्या खुनाच्या आरोपाखाली मला आत टाकत होती. ऑर्डर ऑर्डर. हे कोर्ट आहे, हे ध्यानात ठेवा. भावना आवरा. यांना एकमेकांपासून दूर करा. लाली, तुम्ही कोर्टात आहात, स्वतःला आवरा.